सप्टेंबर 21 बोर्डचा क्वेश्चन आहे. द बॅलन्स शीट ऑफ प्रथमेश अँड शिव हू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2. 3:2 काय आहे? ओल्ड रेशो. आणि हे दोघं कोण आहेत? एक्झिस्टिंग पार्टनर्स. देन ऑन डेट दिलेली आहे. ओके, द बॅलन्स शीट ऑफ दिस डेट, या डेटची बॅलन्स शीट आपल्याला दिली त्यांनी, बरोबर. बॅलन्स शीट इज गिवन टू अस. ही बॅलन्स शीट आहे. ऑल राईट, व्हॉट इज नेक्स्ट? पुढे जाऊया. सॉरी, हे घ्या. दे टेक शिव. मग इथं कोण आहे? शिव. काहीतरी प्रॉब्लेम येतोय. थांबा 2 मिनिटं, मला एकदा नाव चेक करू देत. शिव आणि ऍडमिट कोण झालाय? अजय. अजय ऍडमिट झालाय. सो ओव्हर हिअर इट शुड बी अजय, नॉट शिव. हा अजय असायला हवाय. They take Ajay into partnership on 1st of April 20. The terms being Shiv, no, Ajay shall pay rupees 4,000 as his share of goodwill. 4,000 as his share of goodwill. बरोबर? Then the amount to be retained in the business. काय दिलं? काल आपण हेच तर केलंय का? काल आपण सिनेरिओ काय म्हटलंय? पहिले बिग पार्टनर. वीक पार्टनर कसा ओळखणार? गुडविल आणलंय. सो ही हॅज ब्रॉट इन गुडविल. ओके, गुडविल हॅज बीन ब्रॉट इन बाय अ इनकमिंग पार्टनर. अँड सेकंड, द ऑप्शन विथ द एक्झिस्टिंग पार्टनर्स. काय? त्या गुडविलला काय केलंय? रिटेन केलंय. रिटेन इन द बिझनेस. म्हणजे दिस इज आवर सिनेरिओ 1. याला मी काल तुम्हाला काय सांगितलं? दिस सिनेरिओ हा याचा असा गेस्चर आहे किंवा अशा ही लक्षात ठेवायचंय. काय आहे हे लक्षात पुढे ठेवलंय आपण? वेअर वर्किंग नोट मध्ये इथून इथं, इथून या इथं जायचं. अरे इथं काय लिहायला जात नाहीये? इथं या इथं येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? एक लायसन्स पाहिजे. ते लायसन्स म्हणजे काय? सॅक्रिफायसिंग रेशो. ऑल राईट. आता मी तुम्हाला जसं परवा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो साठी एक ट्रिक सांगितली, तशी सॅक्रिफाईस रेशो साठी पण एक ट्रिक सांगतो. असा few seconds मध्ये we will be able to calculate that ratio. All right, चलो moving on. पुढे जाऊया. सॉरी, आता इथं. सो आपल्याला एक कळलंय. म्हणजे बघा, ते देत नाहीत तुम्हाला की हा सिनेरिओ 1 आहे, सिनेरिओ 2 आहे. यू हॅव टू आयडेंटिफाय फ्रॉम द गुडविल. फ्रॉम द गुडविल ऍडजस्टमेंट वी आर गोइंग टू डिटरमिन विच सिनेरिओ इज दिस. आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याची ट्रीटमेंट करायची. सिनेरिओ 1 ची ट्रीटमेंट वेगळी, सिनेरिओ 2 ची ट्रीटमेंट वेगळी, सिनेरिओ 3 ची वेगळी आणि सिनेरिओ 4 ची वेगळी आणि 5th ला तर आणखीन तिसराच पार्ट आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की सिनेरिओ वाईज ट्रीटमेंट करा. हे सिनेरिओ वाईज ट्रीटमेंट आहे. म्हणजे जर तुम्ही सिनेरिओ तुमचा आयडेंटिफाय करायला चुकला तर 4 मार्काची फोडणी स्ट्रेट फॉरवर्ड. कारण तुम्ही वेगळेच काहीतरी ट्रीटमेंट देणार आणि ती असणार काहीतरी वेगळीच. असं होऊ देऊ नका. म्हणून आपण काय करतोय आता? एक सिनेरिओ तर एकच सिनेरिओ. सगळे सम आपण एकच सिनेरिओचे कमीत कमी 10. एवढे नको पाहिजेत. हा बेस आहे. सिनेरिओ 1 हा बेस आहे. आपण पहिले जेवढे मॅक्सिमम सम करता येतील, पण काही नाही तरी 8 सम आपण करणारच आणि मग पुढचे सम करणार. सो दॅट इथंच 50% ऑफ द जॉब इज विल बी ओव्हर. मी तुम्हाला ना इथंच ऍडमिशन जवळपास यायलाच लागेल. ऑल राईट, पुढे मुव्हिंग ऑन. ही शॅल ब्रिंग इन 12,000 ॲज अ कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन द फ्युचर प्रॉफिट्स. त्यांनी कॅपिटल पण तो घेऊन आलाय, बरोबर आहे. त्याला कॅपिटल पण ऑब्व्हियसली आणावं लागणारच ना. कॅपिटल वरनं ठरणार आहे का की तो वीक आहे का नाही? तर गुडविल वरनं ठरणार. ऑलवेज. नंतर कॅपिटल ब्रॉट इन आहे. ओके, पुढे आता हे काय आहे? द फर्म्स असेट्स वेर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. बिल्डिंग दिस, मशिनरी दिस. आपण काय करतो याचं? मार्किंग. चला, बिल्डिंग, बिल्डिंग. नेक्स्ट मशिनरी, मशिनरी. फर्निचर, फर्निचर.
5%, अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स. ही कसली प्रोव्हिजन आहे? RDD, डेटर. नेक्स्ट, आणि स्टॉक. मी फक्त नावं वाचतोय, बाकी काही वाचत नाही. ओ माय गॉड, सगळ्याला आहे, सगळ्या असेट्सना ऍडजस्टमेंट आहे. असं नाही का, काय फरक पडतो आपल्याला? वी आर लीस्ट बॉदर्ड अबाउट इट वन्स यू हॅव अंडरस्टूड द प्रोसेस अँड द प्रोसिजर, किंवा त्याची जी ट्रिक आहे ती कळली, तर किती का असे ना आपल्याला त्याचं बॉदरेशन याची गरज नाही. ऑल राईट, व्हॉट इज नेक्स्ट? अजून काय इन्स्ट्रक्शन दिलेत आपल्याला? काय बनवायचं आहे? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, दॅन कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स अँड न्यू बॅलन्स शीट. चला, लेट अस गो विथ दिस. चला, पहिलं, इन द बुक्स ऑफ प्रथमेश अँड शिव, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. दिस यू हॅव ऑलरेडी डन. फक्त वरती तुम्हाला नाव लिहायचं आहे. लिहा, प्रथमेश अँड शिव. तू कालचं काढलं नाही का ग? अरे बाप रे, आता जसं दिसतंय तसं पटापट पटापट ड्रॉ कर. मेसर्स प्रथमेश अँड शिव, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. नेक्स्ट, सेकंड, दिस, हे पार्टनर्स कॅपिटल आहे. हे तर आणखीन डिफिकल्ट आहे. हे छोटे 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 कॉलम करायचे, तिघांना बसवायचे. एक पहिल्या हाफ पेज, पहिलं फर्स्ट हाफ पेज हे, त्याच्यात सेकंड पार्ट हाफ पेज मध्ये दुसरा हाफ पेज हा पार्टनर्स कॅपिटल, सेकंड हाफ पेज हा पार्टनर्स कॅपिटल. इथं काय येणार? प्रथमेश, शिव आणि अजय. नेक्स्ट, आपल्याला बॅलन्स शीट कधीची काढायची आहे? ज्या दिवशी पार्टनर ऍडमिट झाला. व्हॉट इज द डेट? इट शुड बी 2020. ओके, मग हा आपल्याला डेट काय करायची आहे? 2020 आणि 1 एप्रिल. बरोबर, ज्या दिवशी पार्टनर ऍडमिट झाला ती डेट, ज्या दिवशी पार्टनर ऍडमिट झाला. आणि दीज 2 वर्किंग नोट्स. इथं मी बँक अकाउंट म्हणतोय, पण चेक करूया इथं बँक अकाउंट आहे का? येस, कॅश ॲट बँक मीन्स बँक अकाउंट. इथं जे असणार ते अकाउंट आपण करणार. इथं जे असणार ते अकाउंट करायचंय. इथं बँक अकाउंट असेल तर बँक, इथं कॅश अकाउंट असेल तर कॅश. इट इज दिस. चला, बँक अकाउंट आणि गुडविल, ह्या 2 वर्किंग नोट्स आपल्याला करायच्या आहेत. दीज 2 वर्किंग नोट्स. आणि जर वेळ पडली तर आपल्याला काय काढायचंय? न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा सॅक्रिफाईस रेशो. इथं त्याची गरज आहे का? कशावरून ठरणार? सॅक्रिफाईस रेशो तर आपल्याला पाहिजे, पण वर्किंग नोट करायची का नाही हे जर न्यू रेशो दिला असेल तर आपण करणार. न्यू रेशो दिला नसेल तर आपण करणार नाही. इथं न्यू रेशो दिलाय का त्यांचा? नाही. मग आपण काढायचंय का? आपण काढू शकतो का? काढू शकतो. कसा काढायचंय? कालच दाखवला बघा, ट्रिक. 1/4 आहे. काय करायचं? 4 मधनं 1 मायनस करायचं, म्हणजे किती झाले? 3. या 3 नी पहिले या 3 ला मल्टिप्लाय करा, म्हणजे किती झालं? 9. as 2 या 3 नी 2 ला मल्टिप्लाय करा, 6. as 2 4 + 1. वाओ, हो गया, न्यू रेशो मिल गया. फॅन्टास्टिक, जमला न्यू रेशो. आता हा परत फर्दर हे होतोय का? स्केल डाऊन किंवा हे होतोय त्याचा काही तुम्ही सिम्प्लिफाय करू शकताय? नो, दिस इज युअर फायनल न्यू रेशो. पण आपल्याला गरज नाहीये. डोंट वेस्ट युअर टाइम. जिथं नाही तिथं गरज नाही, जिथे लागेल तेव्हा करूया. पण मी कसा काढला कळला, ट्रिक कळली. सो ही ट्रिक हँडी होणार आहे जेव्हा तुम्हाला गडबड असणार आहे, पेपरमध्ये सांगता येत नाही कधी काय सिच्युएशन येईल. सो आपल्याला सगळे साम दाम दंडभेद सगळे वापरायचे. ऑल राईट, आता हे सगळं झालं. आता पुढे जेव्हा सॅक्रिफाईस रेशो येईल ना तेव्हा सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, असाच फास्ट पटकन. चलो, हे इथपर्यंत झालंय. आपण ऑलरेडी सगळं रेडी आहे. व्हॉट वी डू नाऊ, आपण आता काय करतो? काल काय केलं होतं? ही अख्खी बॅलन्स शीट पोस्ट करणार आणि मग ऍडजस्टमेंट करणार की सम ओव्हर. पोस्ट करताना आपण काय रूल लावला? जर काय त्यांनी लायबिलिटीला घेतलंय तर मग आपण असेटला का घेणार? पहिली गोष्ट. सेकंड थिंग काय? ज्याचं लेजर ओपन केलंय, कुणाचं लेजर ओपन केलंय आपण? पार्टनर्स कॅपिटल. ह्या 2ची लेजर्स आहेत, हे तुमचं बॅलन्स शीटला जाणार नाही. अजून एक कुठला लेजर आहे? बँक. ह्या 3 सोडून तुम्ही बाकी सगळे बॅलन्स शीटला घ्यायचे आहेत, पण ज्याला टिक आहे त्याला इनरला घ्यायचंय आणि ज्याला टिक नाही त्याला आउटरला घ्यायचंय. चला करा.
डू इट. आधी पहिले लगेच तुम्हाला मी सांगितलंय. हो करा, सुरुवात करा, नाहीतर मी दाखवणारच आहे. झालं की सांगा, आपण एकदा चेक करूया. चला झालं का चेक करायचं. ऑल पोस्टिंग इज ओव्हर. समजलं, पहिला पार्ट तर अगदी इझी आहे. पण ही एक्झिस्टिंग बॅलन्स शीट काय करायचे, घेऊन जायचे नवीन बॅलन्स शीट मध्ये. चला, सनरी क्रेडिटर्स त्यांनी लायबिलिटीला पोस्ट केलंय, आपण कशाला असेटला पोस्ट करा. कुठे टाकणार, घ्या सनरी क्रेडिटर्स आउटरला. येस. नंतर हे सगळे इनरला, सगळं इनरला येणार आहे, सगळे ऑल इनर. आणि एक एक लाईन बुक केले, सगळे इनरला घेतलेत, सगळे इनरला बुक केलेत हे, आणि एक एक लाईन सोडून दिले. प्रफुल्ल कळतंय का बघ, जमलंय का तुला ग श्रावणी, काल समजलं का. ओके. नंतर हे अनुष्का, तुझं काय परिस्थिती आहे. समस्या तर तुला म्हणायलाच पाहिजे ग. चला नेक्स्ट. आता काय आहे, व्हॉट इज नेक्स्ट. आता ही जी लेजर्स आहेत त्याचे बॅलन्सेस घ्यायचे. लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स आणि असेट ऑलवेज हॅज. मग चला तुम्ही घेतलंय का चेक करूया. पार्टनर्स कॅपिटल इथं लिहायचं आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिलंय, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. नेक्स्ट. हे झाल्यानंतर अजून आपल्याला काय करायचंय, आपण एक बँक अकाउंट पण ओपन केलंय. असेटला डेबिट बॅलन्स असतो, म्हणजे इथं लिहायचं ओव्हर हिअर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4000. वन्स यू हॅव डन धिस, हे एकदा तुमचं झालं की वी आर थ्रू, म्हणजे बॅलन्स शीट सगळी संपली, बॅलन्स शीट इज ओव्हर. बरोबर. आपण सगळी बॅलन्स शीट पोस्ट करून टाकली. पहिला पार्ट अक्षरशः फ्यू सेकंड्स मध्ये होतो. नाव आता शिव नाही, अजय आहे तो, राईट. इथे आपल्याला अजय आहे. अजय शॅल पे 4000 ॲज ही शेअर ऑफ गुडविल. मग पहिले हा पार्ट करूया. गुडविल ब्रॉट इन. आपला बघा काय म्हणायचंय मला, असं असं आणि असं करायचंय. म्हणजेच थोडक्यात काय, म्हणजे मी सुरुवात कुठून करणार, गुडविल ब्रॉट इन आहे म्हणजे बँक अकाउंट मध्ये. हा, टू गुडविल लिहिलं, टू गुडविल. इथून पुढे कुठे जायचं आपल्याला, इथून या इथं घेऊन टाका. कॅश नको, बँक कॅश नको. इथं जर बँक अकाउंट लिहिलंय तर इथं पण बँक अकाउंट लिहा. बाय गुडविल, हे सॉरी बाय कॅश, इथं टू गुडविल बाय कॅश. आणि इथून इथं जायचंय, इथून इथं जायचं तर आपल्याला काय पाहिजे, हा पण पाहिजे काय, सॅक्रिफाईस रेशो. तो आपला कसा मिळणार, का, कारण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही, न्यू रेशो दिला नाही, त्यामुळे आपला ओल्ड रेशो जो आहे तोच आपला सॅक्रिफाईस रेशो झाला, म्हणजे 3:2. चला घ्या 3:2 मध्ये मला सांगा, हे 4000 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 4:2 हे 4 डिस्ट्रीब्यूट कर 3:2 मध्ये.
नाही 2:3 आहे का 3:2 आहे? 3:2. हे 4000 डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे थोडक्यात इकडनं इकडं लिहायचंय. ते काय लिहायचं? टू पार्टनर्स कॅपिटल. किती होत आहेत? इकडनं इकडं, इकडनं इकडं. इकडं आपण घुसलो सॅक्रिफाईस रेशोचा लायसन्स दाखवून. 2000 बरोबर येते? 3:2. डन. आता याचं सेकंड पोस्टिंग कुठे करणार? हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, म्हणजे तिथं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. कुठल्या अकाउंट मधनं चाललोय आपण? गुडविल. मग आपण तिथं काय लिहिणार? इकडं डेबिटला आहे म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहा बाय गुडविल. ओव्हर हिअर बाय गुडविल पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. बाय गुडविल पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. काय जमते का काही? झाली गुडविलची तर ऍडजस्टमेंट इथेच संपली. मेन पार्ट ओव्हर. चला पुढे काय करायचंय? सो मी जो गेस्चर आपण ठरवलाय असं असं आणि असं, हे कळलंय का? सोपं आहे, व्हेरी व्हेरी इझी. चला, ही शॅल ब्रिंग ₹12,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 शेअर. चला कॅपिटलची करूया एंट्री. मी कुठूनही स्टार्ट करू शकतो. कॅपिटल आलं, कुठे येतं कॅपिटल? आपण बँक अकाउंट ओपन केलंय म्हणजे मी बँकेतनं पण स्टार्ट करू शकतो आणि कॅपिटल अकाउंट मधनं पण स्टार्ट करू शकतो. मला सांगा, मी तुम्हाला काल बँक अकाउंटचा लॉजिक सांगितलंय. बँक अकाउंटच्या डेबिटला म्हणजे ऑल रिसीट्स आणि क्रेडिट म्हणजे ऑल पेमेंट्स. मग इथं रिसीटला लिहिणार का पेमेंटला लिहिणार? रिसीटला लिहिणार. काय? अजयस कॅपिटल लिहा. टू अजयस कॅपिटल. टू अजयस कॅपिटल. टू अजयस कॅपिटल. हा इथं रिसीट, डेबिटला सगळे रिसीट येणार, इकडं पेमेंट येणार. पैसे जात असतील तर इकडं, पैसे येत असतील तर इकडं, त्याप्रमाणे केलं. आता इथं काय लिहिलंय आपण? अजयस कॅपिटल म्हणजे कुठे लिहिणार? पार्टनर्स कॅपिटल. तिकडं डेबिट आहे म्हणजे इकडं क्रेडिटला. बाय कॅश नको, बाय बँक लिहा. आणि अजयच्या कॉलम मध्ये, कारण अजयनी पैसे, अजयचं कॅपिटल आहे ते, कॅश नको बँक करा. बरोबर? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. इथं पण केलं, तिथं पण केलं. डन. सॉरी, आता पुढे जाऊया. आता फर्म्स
हा काय म्हणतात, ही शॅल ब्रिंग इन ₹12,000 ॲज अ कॅपिटल. झालं. फर्म बिल्डिंग ₹24,000. म्हणजे काय करायचंय, कसं, म्हणजे मला थोडक्यात बिल्डिंग काय हवे, बिल्डिंग आउटरला 24,000 पाहिजेत. इथं 24,000 करायचे, म्हणजे काय करावं लागेल, ऍड ऍप्रिसिएशन करा. ऍड ऍप्रिसिएशन याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. डेबिट का क्रेडिट, क्रेडिट. का, असेटची व्हॅल्यू वाढली म्हणजे आपण क्रेडिट करणार. ओव्हर हिअर घेऊन टाका बाय बिल्डिंग, आणि जेवढ्या अमाऊंटनी वाढवली ती अमाऊंट लिहून टाकणार. जेवढ्या अमाऊंटनी वाढवली ती अमाऊंट. बाय बिल्डिंग 4,000. बाय बिल्डिंग. मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. मशिनरी आणि फर्निचर दोन्ही रिड्यूस करायचे 10%. चला, मशिनरी रिड्यूस म्हणजे डिप्रिशिएट, आणि काय करायचंय, फर्निचर दोन्ही 10% रिड्यूस करा. जी अमाऊंट आहे त्याच्या 10%. आउटरला तुमच्या माझ्या फिगर्स सेम आहेत ना, चेक करा. मी एकदम दोन्ही करून टाकलं कारण दोन्ही त्यांनी सांगितलं होतं. आता या दोन्हीचं आपण फरक, हे सेकंड इफेक्ट कुठे घेणार, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. का, असेटची व्हॅल्यू कमी झाली. काय प्रफुल, रूल्स कळतायत ना, असेटची व्हॅल्यू कमी झाली तर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. मशिनरी आणि फर्निचर जेवढ्या अमाऊंटनी कमी झाली तेवढी लिहायचे. काय श्रेया, सोपं आहे हे, आता काही प्रॉब्लेम नाही याला. चला नेक्स्ट पुढे जाऊया. अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स इज टू बी मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स. डेटर्सवर 5%, डेटर्सवर 5%, याच्या 5% कॅल्क्युलेट केलं आणि मायनस करून आउटरला लिहिलं. याच्या मायनस 5% कॅल्क्युलेट केलं आणि मायनस करून आउटरला लिहिलंय. आता हे काय आहे, रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट आहे. कुठे घेणार, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. काय लिहिणार, टू आरडीडी का डेटर्स, काही चालेल. मी सन्ड्री डेटर्स लिहिलंय, तुम्ही डेटर्स आरडीडी काहीही चालेल. आणि जेवढी अमाऊंट तुम्ही मायनस केली तेवढी इथे आपण लिहून टाकली, जेवढी मायनस केली. लेस आरडीडी. हे का इथे त्यांनी काय दिलंय, प्रोव्हिजन लिहिलंय ना, प्रोव्हिजन फॉर आरडीडी म्हणजे आरडीडी लेस आरडीडी. आणि तिकडं काय करणार, तिकडं डेबिटला सन्ड्री डेटर्स, डेटर्स किंवा आरडीडी काही चालेल. स्टॉक टू बी टेकन ऍट व्हॅल्यू ऑफ 20,000. स्टॉक 20,000 वर आणून ठेवायचा आहे. स्टॉक किती आहे, 16,400. त्याचं 20,000 करायचं आहे, म्हणजे अप्रिशिएट होणार का डिप्रिशिएट होणार, अप्रिशिएट होणार. चला करा अप्रिशिएट. 3,600 म्हणजे आउटरला 20,000 पाहिजेत. सो 3,600 अप्रिसिएशन. 3,600 अप्रिसिएशन. सेकंड इफेक्ट कुठे घेणार, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला. का, कारण असेटची व्हॅल्यू वाढली. आतापर्यंत फक्त असेटच येत आहेत, इन्क्रीज डिक्रीज. हळूहळू लायबिलिटीज पण येणार आहेत. आतापर्यंत लायबिलिटी कुठे आली, एकही लायबिलिटी नाही. असं होणार आहे का की लायबिलिटी काय हातच नाही लावणार, असं नाही होणार आहे. लायबिलिटी सुद्धा चेंज होऊ शकतात, इन्क्रीज डिक्रीज होणार. ओके, इथपर्यंत झालं सगळं. सो ऑल डन. व्हॉट इज नेक्स्ट, पहिले हे सगळं केल्यानंतर आपण काय करणार, चला प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट आज तुम्ही क्लोज करायचंय. पहिले आधी मला अमाऊंट सांगा किती येत आहे. इथं क्लिअर कट क्रेडिट साइड मोठी आहे, किती, 8,000, 7,600. 3 लाईन मध्ये सोडा, तुम्हाला सवय नाहीये ती, 3 लाईन मध्ये सोडा. मिनिमम 3 लाईन मध्ये हे गॅप सोडायचे टोटलिंग करताना. 7,600 त्यातनं 120 आहे. हा किती येते, ही टोटल सांगतेस का डिफरन्स सांगतेस,
टोटल किती येते? 4,620. बघा बरोबर आहे का? आणि यातनं मायनस करत आहे. याची टोटल लिहायची नाहीये, ही टोटल लिहायची नाहीये. 4720 ती आता लिहायची नाही बरं का ही टोटल, ती यातनं मायनस करायची. 7600 मधनं मायनस करा. जी अमाऊंट येईल ती 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा दोघांमध्ये. किती अमाऊंट आली? 2880. ती आता 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 3:2 मध्ये. चला किती आलं? 17281152. बरोबर आहे? 3:2. आता याचं सेकंड इफेक्ट कुठे घेणार? काय लिहिलं इथं? पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे आपण सेकंड इफेक्ट कुठे घेणार याचा? पार्टनर्स कॅपिटलला घ्या. तिकडे डेबिटला आहे म्हणजे इकडे कुठे येणार? क्रेडिटला. लिहा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, ज्याच्या त्याच्या कॉलम मध्ये ज्याची त्याची अमाऊंट. 17281152. 17281152. डन. आता आयदर पहिले हे क्लोज करा किंवा पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा. काल आपण पहिले पार्टनर्स कॅपिटल केलं होतं, आज पहिले हे करूया. एनी विच वे यू कॅन डू इट. पहिलं तुमचं गुडविल अकाउंट टॅली आहे, चेक करा. 4000 टॅली, ते पहिले क्लोज करून टाका. नंतर बँक अकाउंट घ्या, पहिले हे क्लोज करा. हे टोटली टॅली आहे. इकडे 4000, इकडे 4000, चेक करा. ते दोन्ही टॅली करा. 4000. बरोबर आहे? नेक्स्ट आता काय करायचंय? आता हे लेजर क्लोज करूया. पहिले याची टोटल करा. 20,000. 30 टोटल इकडे लिहून टाका. जो येईल तो बॅलन्स घ्या. बॅलन्स पण 20,000 झाला. बॅलन्स इज 20,000. आता हे काय आहे? बँक अकाउंटचा बॅलन्स आहे. तो आपण कुठे लिहिणार? असेटला लिहा. बॅलन्स क्लोज करून कॅश ॲट बँक लिहिलं तरी चालेल, बँक लिहिलं तरी चालेल. त्यांनी कॅश ॲट बँक लिहिलं होतं, मग आपण पण पाहिजे तर कॅश ॲट बँक लिहिलं तरी चालेल. पण कॅश नको, बँक करा किंवा कॅश ॲट बँक करा. बँक. हे बघा ते काय म्हणतायत? इट इज कॅश ॲट बँक. आपण हे लेजर फिरवलंय ना, यूज केलंय. सो इट इज दिस बँक. आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करूया. पार्टनर्स कॅपिटल मला तिघांच्या क्रेडिटची टोटल करा, बॅलन्स काढा. चला करा क्लोज.
क्लोज करा आणि बॅलन्स किती येतं ते सांगा. चेक करा माझे बॅलन्सेस आणि तुमचे बॅलन्सेस. चेक करा बॅलन्सेस बरोबर आहेत का? बरोबर आहेत का बॅलन्सेस? आता हे बॅलन्सेस कुठे घेऊन जाणार? बॅलन्स शीटला, लायबिलिटीला. हे बघा इथं बॅलन्स शीटला, लायबिलिटीला बॅलन्सेस घेऊन या सगळे तिन्ही. आणि आता काय करायचंय? टॅली होते का बॅलन्स शीट? का नाही होत आहे टॅली? किती? चला ऑनलाईनला बोला किती झाले बॅलन्स शीट टोटल बोलो. घ्या. 124,480. फर्स्ट क्लास. चला संपलं. किती मिनिटात संपते बघा. हळूहळू अजून प्रॅक्टिस झाली की तो लिटरली 25 ते 30 मिनिटात संपतो. पण आपल्याला अजून याच्यात एक वर्किंग नोट ऍड करायची. खरं तर 2 वर्किंग नोट्स ऍड होणार आहेत. हा अजून 2 म्हणजे 4. टोटल 4 वर्किंग नोट होणार आहेत. हळूहळू पुढे येतील ते. पुढचे सगळे सम तसेच आहेत. हा पहिला आहे ना. पहिले सगळे सोपेच असतात हो सर. पहिले सगळे सोपेच असतात. चला इकॉनॉमिक्स. कारण आपण प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड केला राईट. मला टाईप सांगा पहिला. परफेक्टली इलॅस्टिक. ओके. सांगा मला काय आहे. व्हॉट इज परफेक्टली इलॅस्टिक? Slight change in